31 मार्च 2009 ची ही गोष्ट आहे। त्यावेळेच्या कराचीमधल्या आणि पाकिस्तानमधल्या अनेक वृत्तपत्रांमध्ये एक बातमी होती। या बातमीत लिहिलेलं होतं की नुरुल हक कासकर नावाच्या एका व्यक्तीचा, एका बिझनेसमॅनचा मृत्यू झालाय। मृत्यूचं कारण दिलेलं होतं कार्डियाक अरेस्ट म्हणजे हार्ट अटॅक किंवा किडनी फेल्युअर असं। मग असं मृत्यू होण्यामध्ये प्रॉब्लेम काय? तर हा नुरुल हक होता दाऊद इब्राहिम कासकर याचा धाकटा भाऊ। मग दाऊद इब्राहिमच्या धाकट्या भावाचा जर किडनी फेल्युअरमुळे किंवा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला असेल तर झाला असेल, आणि अनेक वृत्तपत्रांनी तसं लिहिलेलं देखील होतं। पण जे वृत्तपत्रांनी लिहिलेलं होतं ते सगळं खोटं होतं। आणि ते वृत्तपत्रांनी मग तसं खोटं का लिहिलं आणि मी जे तुम्हाला सांगतोय तेच खरं का आहे, तसं त्याच्या मागचे पुरावे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन। कारण हा दाऊद इब्राहिमच्या भावाचा जो मृत्यू झालेला होता तो होता रहमान डकेतनं त्या नुरुल हकला दिलेली एक कसाईनुमा मौत। मग ती कशी मारली, असा प्रकारचा हल्ला डकेतनं या नुरुल हकवर का केला, याच्या मागचं राजकारण काय होतं आणि दाऊद इब्राहिम वर्सेस रहमान डकेत या सगळ्या अँगलचं मूळ कारण काय, ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। तुमच्यापैकी अनेकांनी धुरंधर हा चित्रपट पाहिलाच असेल, त्यामुळे रहमान डकेत बद्दल किंवा रहमान बलोच बद्दल जास्त काही मी सांगत नाही। रहमान डकेत हा या लॅरी टाउन मधला, जे लॅरी नदीच्या किनाऱ्यावर असलेली कराची मधलं जे उपनगर होतं, या लॅरी मधला एक मोठा बादशाह होता। साधारण 2000 सालच्या आसपास रहमान डकेतचं पूर्ण या लॅरीवरती राज्य चालायचं। आणि याच काळाच्या थोडंसं अगोदर 1993 साली भारतातून दाऊद इब्राहिमचा परिवार देखील पाकिस्तानमध्ये गेला। त्याच्या अगोदर दाऊद इब्राहिम स्वतः दुबईमध्ये जाऊन राहिलेला होता, पण 1993 मध्ये मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्यानंतर त्यानं दुबई सोडली आणि तो कराचीमध्ये जाऊन राहिला। पाकिस्तानमध्ये त्याला ISI ने सेटल करून दिलं। त्याचबरोबर दाऊदचा परिवार देखील तिथं गेला, दाऊदचे भाऊ देखील तिथं गेले, ज्यामध्ये अनीस इब्राहिम होता, नूरा होता। नूरा म्हणजेच नुरुल हक कासकर। या नूराला बॉलिवूडमध्ये काम करायचं होतं। तो बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांसाठी गाणी देखील लिहायचा, त्यामुळे त्याला मुंबईबद्दल विशेष आकर्षण होतं, प्रेम होतं, त्याला मुंबईमध्ये राहायचं होतं। या सगळ्या गोष्टी असल्या तरी जो घरचा बिझनेस आहे किंवा आपल्या भावानं जे काही केलंय त्याच्यासाठी या नूराला देखील मुंबई सोडून पाकिस्तानमध्ये कराचीमध्ये जाऊन राहायला लागलं। नूरा तिथं जाऊन काही एक्स्टॉर्शन रॅकेट चालवायचा, काही ड्रगचे रॅकेट चालवायचा, याचबरोबर काही आरोप देखील त्याच्यावर होते। त्याच्या नावाने छोटे मोठे काही बिझनेस दुबईमध्ये देखील होते आणि काही बिझनेस कराचीमध्ये देखील होते। दाऊद इब्राहिम कराचीमध्ये जाऊन राहिला असला तरी दाऊद इब्राहिम मोठ्या प्रमाणावर बाहेर येऊन ओपनली गँग वॉर करू शकत नव्हता। मुंबईमध्ये त्याच्या नावानं गँग अजून देखील चालतात, पण कराचीमध्ये मात्र त्याला हे सगळं करणं शक्य नव्हतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कराचीमध्ये त्याला आउटसाइडर म्हटलं जायचं, म्हणजे तो बाहेरून आलेला असं म्हटलं जायचं। त्यामुळे कराचीमधल्या मूळ गँग आणि कराचीमध्ये बाहेरून आलेल्या गँग यांच्यामध्ये देखील थोडंसं एकमेकांच्या बद्दल धुसफूस होते। बाहेरून आलेल्या या गँग तिथं जास्त काही करायचा प्रयत्न करायचा नाही, पण त्यांच्यावर एक प्रकारे पाकिस्तानच्या सरकारचा आशीर्वाद होता, दाऊदला आशीर्वाद होता। त्यामुळे दाऊद थोड्याफार हालचाली करायचा, मोठ्या मोठ्या डील्स करायचा, ज्यामुळे तिथल्या ज्या लोकल ह्या गुंडांना त्रास व्हायचा। त्यामुळे हे बाहेरून आलेल्या लोक विरुद्ध कराचीतले मूळचे लोक यांच्यातलं एक गँग वॉर 2005 नंतर हळूहळू सुरू झालं होतं। भारतातले एक मोठे क्राईम रिपोर्टर असणारे विवेक अग्रवाल यांनी त्यांच्या मुंबई रिटर्न्स नावाच्या पुस्तकामध्ये एक स्टोरी सांगितली आहे। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की नूरा म्हणजे नुरुल हक हा कराचीमध्येच काम करत होता, त्याच्याबरोबर त्याचा दाऊद इब्राहिम हा भाऊ देखील तिथं काम करत होता। त्याच काळातली ही गोष्ट आहे। दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गँगनं कराचीमध्ये एक जागा विकत घ्यायचं ठरवलं होतं। या जागेची किंमत साधारण 400 कोटीपेक्षा जास्त होती, मोठा प्लॉट होता। हा विकत घ्यायचा प्रयत्न करत होता आणि या प्लॉटसाठी जी किंमत तो द्यायला तयार होता ती होती जास्तीत जास्त 8 ते 10 कोटी रुपये। म्हणजे जो व्यक्ती तो प्लॉट विकायला तयार देखील नव्हता, ज्या प्लॉटची किंमत 400 कोटी होती, तो प्लॉट फक्त 8 कोटी रुपये किंवा 10 कोटी रुपये देऊन दाऊद इब्राहिम खरेदी करत होता। आणि हे सगळं धाकदपटशानं म्हणजे ताकदीचा वापर करून दाऊद इब्राहिम करायचा प्रयत्न करत होता। त्यावेळी हा जो समोरचा व्यक्ती होता तो सरकारकडे जाऊन काही करू शकत नव्हता, कारण सरकारचा दाऊद इब्राहिमला आशीर्वाद होता। त्यामुळे समोरचा व्यक्ती पोहोचला लॅरीच्या डॉनकडे, म्हणजेच सरदार अब्दुल रहमान बलोच याच्याकडे। रहमान डकेत याच्याकडे गेल्यानंतर रहमान डकेतनं दाऊदला सांगितलं की ही जागा आम्हाला विकायची नाही, त्यामुळे तू 400 कोटी रुपयांची किती देतोस याचा फरक पडत नाही, आम्ही ही जागा विकणार नाही। पण दाऊदनं देखील जागा विकत घ्यायचा चंगच बांधलेला होता। त्यामुळे सरदार रहमान बलोच विरुद्ध दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू झालं। हे शीतयुद्ध हळूहळू वाढत गेलं। त्यानंतर 29 मार्च 2009 चा दिवस उगवला। या दिवशी कराचीमधल्या डिफेन्स हाऊसिंग एरियामध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ नुरुल कासकर तिथून फिरत असताना
अचानकपणे तिथं एक कार आली. या कारमधून काही बलोच लोक उतरले आणि या लोकांनी तिथून चालत असलेल्या नूराला म्हणजे दाऊद इब्राहिमच्या भावाला किडनॅप केलं. त्याला किडनॅप करून ते लॅरी टाउनमध्ये घेऊन गेले. नूरा इब्राहिम कासकरला लॅरी टाउनमध्ये घेऊन गेल्यानंतर पुढं काय घडलं ते तुम्हाला सांगायच्या अगोदर तुम्हाला एका जबरदस्त ॲपची ओळख करून देतो. मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे जे भारतात अतिशय वेगानं वाढत आहे. हे वापरायचं कसं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. इथं पिन टाकून तुम्ही लॉग इन करायचं. फक्त फॉलो ट्रेंड्सवर क्लिक करा. ते तुम्हाला मार्केटमध्ये सध्या चालू असलेले सगळे प्रॉफिटेबल ट्रेंड्स दाखवेल आणि तुम्ही एका क्लिक करून ते फॉलो करू शकता. इथं तुम्ही खूप छोटी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट तुमच्याकडे असताना देखील ट्रेडिंग करू शकता, जिथं बाकी ॲप्स तुम्हाला 3 पट जास्त रक्कम भरायची मागणी करतात. यामध्ये एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर आहे जे तुम्हाला नुकसान होण्यापासून वाचवते. जेव्हा एखादा ट्रेड एका विशिष्ट लेवलच्या लॉस पर्यंत जाऊन पोहोचतो तेव्हा हे ॲप आपोआप एक स्टॉप लॉस लावतं आणि जो लॉस होणार असतो तो वाचतो. याचं ब्रोकरेज सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सर्वात कमी ब्रोकरेजेस पैकी एक आहे. पहा, प्रॉफिट ट्रेंडच्या हिशोबानं मूव्ह होताना दिसत होतं. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात 1306 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला सुद्धा. ही संपूर्ण सुविधा तुम्ही फक्त 99 रुपये देऊन लाईफ टाईमसाठी यूज करू शकता. लाईफ टाईमसाठी हे इथं महत्वाचं आहे. इथं तुम्ही कमोडिटीजमध्ये म्हणजे सोने, चांदी, क्रूड ऑइल यामध्ये सुद्धा सहजपणे ट्रेड करू शकता सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत. मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतात. हे पहा, लोकांनी 14 तारखेला एका दिवसात 12,240, जूनमध्ये 70,468, जुलैमध्ये 59,696 आणि आत्ताच ऑक्टोबरमध्ये 58,206 इतका प्रॉफिट बुक केलाय. आणि या प्रॉफिटमध्ये मार्केट वुल्फ कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ ॲपचे 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. त्यामुळे उशीर करू नका. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंट मी पिन करून ठेवतोय. जरूर हे ॲप डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा. आता येऊया आपल्या स्टोरीकडे. विवेक अग्रवाल यांनी सांगितलं की दाऊद इब्राहिमच्या भावाला त्यांनी किडनॅप केल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा दाऊदला एक मेसेज पाठवला आणि सांगितलं की तुझ्या भावाला जर जिवंत सोडायचं असेल तर 50 मिलियन म्हणजे जवळजवळ 5 कोटी रुपये आम्हाला पाठवून दे. आता दाऊद इब्राहिमसाठी ही रक्कम काही मोठी रक्कम नव्हती. त्यामुळे दाऊद इब्राहिम ही रक्कम द्यायला तयार देखील झाला असता, पण रहमान डकेतनं तेवढी संधी दाऊद इब्राहिमला दिलीच नाही. दाऊद इब्राहिमला रहमान डकेत कॉल करायचा आणि कॉलवरती तो नूराला जे सिगरेटचे चटके द्यायचा आणि त्या चटक्याबरोबर नूरा जे ओरडायचा तो ओरडलेला आवाज दाऊद इब्राहिमला ऐकवायचा. याचबरोबर नूराला जे टॉर्चर केलं जायचं तो आवाज देखील दाऊद इब्राहिमला ऐकवला जायचा. दाऊद इब्राहिम म्हणायला लागला की मी तुला पैसे द्यायला तयार आहे पण नूराला सोडून दे. त्यावेळी रहमान डकेतनं सांगितलं की आता खूप उशीर झालाय, आता मी जास्त काही करू शकत नाही, आता तुझा भाऊ मेलेला आहे. म्हणजे तुम्हाला पुष्पामधला तो सीन आठवला असेल की 5 मिनिट पहिले फोन कर दिया होता तो बच जाता. तसंच काहीतरी रहमान डकेतनं केलं आणि 31 मार्च 2009च्या दिवशी क्लिफ्टन एरियामध्ये म्हणजे जिथं दाऊद इब्राहिम राहत होता त्याच्या घराच्या समोर एक गाढवानं ओढलेली गाडी येऊन उभी राहिली, ज्याला आपण गाढव गाडी असं म्हणू शकतो. या गाढव गाडीतून एक शव आलेलं होतं, एक डेड बॉडी होती. ती बॉडी होती नूरा इब्राहिम कासकर याची. म्हणजे दाऊदच्या भावाचा अतिशय दुर्दैवी असा अंत झाला होता आणि तो अंत रहमान डकेत यानं केला होता. आणि त्याची डेड बॉडी अशी गाढवाच्या गाडीतून पाठवणे म्हणजे एक मेसेज होता की कराचीवर आम्ही राज्य करतो, तू बाहेरचा आहेस. दाऊदसाठी हा प्रचंड मोठा धक्का होता, पण तरी देखील दाऊद इब्राहिम जास्त काय करू शकत नव्हता. इवन त्याच्या स्वतःच्या भावाच्या अंत्यसंस्काराला देखील दाऊद इब्राहिम स्वतः उपस्थित नव्हता, कारण त्याला भीती होती की आपल्याला कुणीतरी मारेल. त्यानंतर बरोबर जून 2009ची एक घटना बघा. यावेळी देखील एका एटीएमच्या बाहेर उभे असताना दाऊदचा दुसरा एक भाऊ आहे ज्याचं नाव आहे अनीस इब्राहिम, त्याला देखील टार्गेट केलं गेलं. त्याच्यावर देखील गोळ्या झाडल्या गेल्या, पण अनीस इब्राहिम जिवंत राहिला, तो मेला नाही. पण अशा घटना दाऊद इब्राहिमच्या परिवारासोबत सतत घडत होत्या आणि त्याच्या मागे होता रहमान डकेत. पण रहमान डकेतनं अशी मौत दिल्यानंतर, कसाईनुमा मौत दिल्यानंतर देखील दाऊद इब्राहिमनं काहीच केलं नाही किंवा तो काही करू शकला नाही. आणि तिथल्या न्यूजपेपर्सनी देखील असं चुकीच्या पद्धतीने रिपोर्टिंग का केलं, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की पाकिस्ताननं कधीही दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या भूमीवर आहे हे मान्य केलेलं नव्हतं. त्यामुळं पाकिस्ताननं जर हे मान्य केलं की दाऊद इब्राहिम आणि रहमान डकेत यांच्या गँगमध्ये गँग वॉर चालू आहे किंवा यांच्यामध्ये काहीतरी भांडण आहे, तर हे मान्य करणं म्हणजे दाऊद इब्राहिम कराचीमध्ये आहे हे मान्य करणं होतं. त्यामुळं पाकिस्तानच्या वृत्तपत्रांनी या नूराच्या मृत्यूची जी बातमी दिली त्यामध्ये कार्डियाक अरेस्ट किंवा किडनी फेल्युअर अशा बातम्या लिहिल्या
आणि त्यातून एवढंच सांगू शकतात की नूरा फक्त पाकिस्तानमध्ये होता, जो नूरा खऱ्या अर्थानं फार मोठा काही दहशतवादी भारताच्या दृष्टीने म्हणू शकत नाही, कारण तो फक्त दाऊद इब्राहिमचा भाऊ होता आणि त्याच्यावर इतर काही छोट्या मोठ्या केसेस होत्या, जसं की किडनॅपिंग, जसं की ड्रगच्या किंवा इतर गोष्टी. दाऊद इब्राहिमवर जो 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोप होता, तो नूराच्या नावावरती नव्हता. नूरा त्यामध्ये सह आरोपी होऊ शकला असता, पण दाऊदचा तो सह आरोपी असेल, तो स्वतः मुख्य गुन्हेगार नव्हता. त्यामुळे नूराच्या मृत्यूची बातमी त्यांनी अशा प्रकारे दिली. आता याच्या मागे आणखी एक दुसरी थेअरी देखील सांगितली जाते आणि भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीजनीच या थेअरी आणलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर भारतातल्या वृत्तपत्रांनी त्याच काळामध्ये इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कशा पद्धतीनं रहमान डकेत या व्यक्तीनंच दाऊदच्या भावाचा खून केलाय. आता याच्यामध्ये दुसरी एक थेअरी दिली जाते, ती म्हणजे ISI म्हणजे पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सीनं दाऊदच्या भावाला मारला असेल. असं होण्याचं कारण काय, तर इंडियन एक्सप्रेसच्या या स्टोरीमध्ये सांगितलंय की दाऊद इब्राहिमचा हा भाऊ म्हणजे नूरा, याला भारतात यायची इच्छा होती. त्याला मुंबईमध्ये येऊन एक सामान्य माणसाचं आयुष्य जगायचं होतं. त्याला बॉलिवूडमध्ये येऊन गाणी लिहायची होती. त्याला चित्रपटांच्या सोबत काम करायचं होतं आणि त्याच्या अगोदर त्यानं काही अशा प्रकारची गाणी लिहिलेली देखील होती. त्यामुळे त्याला एक नॉर्मल आयुष्य जगायचं होतं. त्यासाठी तो दुबईमध्ये काही वकिलांना भेटत होता. त्यांच्याकडून तो भारतात जाण्याचा प्रयत्न करत होता. पण पाकिस्तानला आणि पाकिस्तानच्या ISIला हे मान्य नव्हतं. जर दाऊद इब्राहिमचा भाऊ भारतात गेला तर भारतीय संस्था, भारतीय तपास यंत्रणा त्याच्याकडून सगळी माहिती काढतील, दाऊदची माहिती काढतील आणि इतर अनेक गोष्टी इंटरनॅशनल लेवलवरती भारत घेऊन जाईल आणि त्याचा सगळ्या पाकिस्तानच्या या गोष्टी चव्हाट्यावर मांडेल आणि भारताला या गोष्टीचा फायदा व्हायला नको, म्हणून ISIनंच नूराला संपवलं असं देखील मानलं जातं. पण ISIनं त्याला जरी संपवलं असलं तरी ISIनंच रहमान डकेतचा वापर केला आणि त्याला संपवलं असं बोललं जातं. म्हणजे नूराचा मृत्यू हा रहमान डकेतच्याच हस्ते झाला हे नक्की, पण रहमान डकेतनं तो स्वतःहून केला की त्याला ISIनं करायला लावला हे आपल्याला कधीच कळणार नाही, कारण आज रहमान डकेत सुद्धा हयात नाही. त्यामुळे भारतातल्या अनेक वृत्तपत्रांनी त्यावेळेला केलेल्या रिपोर्टिंगनुसार, भारतीय इंटेलिजन्स एजन्सीनं दिलेल्या काही रिपोर्ट्सनुसार आणि महत्त्वाचं म्हणजे विवेक अग्रवाल यांच्यासारख्या क्राईम रिपोर्टर्स, ज्यांचे पाकिस्तानमध्ये किंवा भारतातल्या अनेक गँग्समध्ये अनेक इंटरनल कॉन्टॅक्ट्स असतात, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुस्तकानुसार आपण असं म्हणू शकतो की रहमान डकेतनंच दाऊदच्या भावाला कसाईनुमा मौत दिली होती. या व्हिडिओबद्दल दाऊद इब्राहिम आणि रहमान डकेत यांच्यातल्या या गँग वॉर बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मार्केट वुल्फ हे अतिशय वेगानं आपल्या देशात सध्या वाढत आहे. ऑलरेडी 2 मिलियन डाउनलोड झालेले आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. तुम्हीही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. त्यावर तुम्ही क्लिक करा आणि आताच हे ॲप डाउनलोड करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे.